27 लाख लोकांना पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. इलेक्शन कमिशनकडून त्यांना सांगण्यात आलं की तुमची माहिती डाऊटफुल आहे, तुमचं नाव अंडर ॲडज्युडिकेशन या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. त्याचा जेव्हा निकाल लागेल तेव्हाच तुमचं मतदान ग्राह्य धरण्यात येईल, तोपर्यंत तुमचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे. आता RTIमधून ही माहिती समोर आली आहे की या 27 लाखपैकी 82,782 केसेसचा निकाल लागला आहे आणि त्यापैकी 75,443 मतदारांचा अधिकार योग्य होता आणि तो पुन्हा रिस्टोअर करण्यात आलेला आहे, जी संख्या की एकूण निकालाच्या 91% आहे. म्हणजे ह्या मतदारांना मतदानाच्या आधी मतदानाचा अधिकार होता, मतदानाच्या नंतर मतदानाचा अधिकार आहे, फक्त जेव्हा मतदान होतं तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. आहे की नाही गंमत? अशीच गंमत दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवेळी पण झाली होती. निवडणुकीदरम्यान केजरीवाल भ्रष्टाचारी होते, पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोर्टाने सांगितलं की काही पुरावा यांच्या विरोधात नाही आहे, त्यामुळे यांना सोडून द्या. अशा गमती खूप होत आहेत आपल्या इकडं आजकाल.